मित्रांनो, देशभरातील लाखो पेन्शनधारक, केंद्र सरकारी कर्मचारी, माजी सैनिक आणि कुटुंब पेन्शन घेणाऱ्या नागरिकांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून डीआर एरियर, स्पर्श पोर्टलवरील पेमेंट, ग्रॅच्युइटी आणि लीव्ह इनकॅशमेंटबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक पेन्शनधारकांच्या खात्यात आलेल्या रकमेबाबत संभ्रम निर्माण होत असून आमच्या खात्यात पैसे कमी का आले, सरकारने काही कपात केली का, स्पर्श पोर्टलमध्ये काही गडबड झालीये का, असे प्रश्न सतत विचारले जात आहेत. त्यामुळे आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी महागाई राहत म्हणजेच डीआर एरियरची खरी गणना कशी केली जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेकांना वाटते की सरकारने जाहीर केलेल्या टक्केवारीनुसार सरळ गणित लावले जाते आणि त्यानुसार एरियर मिळतो. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया थोडी वेगळी असते. यामध्ये राऊंड ऑफ सिस्टम लागू केला जातो आणि याच कारणामुळे काही वेळा 1, 2 किंवा 4 रुपयांचा फरक दिसून येतो. उदाहरणार्थ, एखाद्या पेन्शनधारकाची बेसिक पेन्शन 35,975 रुपये आहे असे समजा. आता त्यावर 2% डीआर वाढ लागू झाली तर अनेक लोक सरळ 35,975चा 2% काढतात. त्यानुसार रक्कम 719.5 रुपये येते आणि लोक ती 720 रुपये समजतात. त्यानंतर 4 महिन्यांचा एरियर मोजताना 720 गुणिले 4 म्हणजे 2,880 रुपये मिळायला हवेत असे अपेक्षित धरले जाते. पण प्रत्यक्षात सरकारची गणना अशी होत नाही. सरकार आधी जुन्या 58% डीआर नुसार एकूण रक्कम काढते आणि नंतर नवीन 60% डीआर नुसार रक्कम मोजते. या दोन रकमेतील फरक हा प्रत्यक्ष एरियर मानला जातो. या दोन्ही गणनांमध्ये राऊंड ऑफ सिस्टम लागू असल्यामुळे प्रत्यक्ष फरक 719 रुपये येतो. त्यामुळे 4 महिन्यांचा एरियर 2,876 रुपये बनतो. म्हणजेच 4 रुपयांचा जो फरक दिसतो तो फक्त गणितातील राऊंड ऑफ प्रक्रियेचा परिणाम आहे. सरकारने कोणतीही कपात केलेली नाही आणि स्पर्श पोर्टलमध्ये कोणतीही गडबड झालेली नाही. मित्रांनो, येणाऱ्या काळात डीए वाढ, डीआर एरियर, अतिरिक्त पेन्शन आणि 8वा वेतन आयोग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा थेट परिणाम लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक अपडेट अधिकृत आदेश, विभागीय पत्रक आणि सरकारी घोषणांच्या आधारेच समजून घ्या. विशेषतः निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी आपल्या पेन्शन स्लिप, पीपीओ, बँक स्टेटमेंट, ग्रॅच्युइटी आणि लीव्ह एनकॅशमेंटची माहिती वेळोवेळी तपासणे खूप गरजेचे आहे. कारण छोट्या दुर्लक्षामुळे अनेक वेळा मोठ्या रकमेचा लाभ थांबू शकतो. जर कुठे फरक दिसत असेल तर त्वरित संबंधित विभाग किंवा बँकेशी संपर्क साधा. आगामी महिन्यात जुलै 2026 डीए वाढ, नवीन एरियर, अतिरिक्त पेन्शनवरील मागण्या आणि 8व्या वेतन आयोगासंबंधी आणखी मोठ्या अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, पेन्शन अपडेट्स आणि कर्मचारी संबंधित माहितीसाठी PM सेवा महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.